प्रज्ञा सिंग ठाकूरलाही दिलासा, स्कूटरवर बॉम्ब फुटल्याचा पुरावा नाही असंही न्यायमूर्ती लाहोटी म्हणाले। दुचाकी प्रज्ञा सिंगची असल्याचे पुरावे नाहीत असंही न्यायालयाने म्हटलंय। त्यावेळेस त्यांनी एटीएसच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व केलं। या केसमध्ये 2016ला ज्यावेळेस एनआयची चार्जशीट आली त्यामध्येच एनआयच्या चार्जशीट मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे, कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे। सत्याचा विजय झालेला आहे। साध्वी मला नेहमी म्हणायच्या, 11 महिने आम्ही ज्या याच्यात होतो त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं की सत्य बेबस है, पराचित नहीं, लाचार नहीं और सत्य की जीत हुई। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर निर्दोष ठरल्यानंतर भाजप खासदार आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी काय म्हटलं पाहूयात। भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची निर्दोष सुटका झाली। प्रज्ञा यांचं मनापासून अभिनंदन।